नमस्कार. लीडर्स या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. लीडर्स या कार्यक्रमामध्ये आज आपण खरोखर राजकीय नेत्याला भेटणार आहोत. पण राजकीय नेता असा जो सर्वपक्षीय आहे, जो आता संसदीय राजकारणातला अत्यंत महत्त्वाचा असा नेता म्हणून बघितला जातो महाराष्ट्रातल्या राजकारणात, आणि अत्यंत महत्त्वाचं असं पद ज्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे ते आपल्याबरोबर आहेत. नाव आहे राहुल नार्वेकर. एकनाथ संभाजी शिंदे. राज्याच्या राजकारणाच्या सत्ता नाट्याचा पहिला अंक संपला तो मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीनं. त्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चर्चा रंगू लागली तसं भाजपनं धक्कातंत्राचा खुबीनं वापर करत पुन्हा अनपेक्षित नावाची घोषणा केली. नाव जाहीर झालं तसं स्वकीयांसह इतर पक्षातील ज्येष्ठ श्रेष्ठ संसदपटूंना आश्चर्याचा धक्का बसला. हे नाव होतं अर्थातच 45 वर्षीय राहुल नार्वेकर यांचं. श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांनी अध्यक्षांचे आसन स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो. देशाच्या राजकीय इतिहासात सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष होण्याची संधी राहुल नार्वेकरांना मिळाली आहे. त्यामुळेच ते आपले आजचे लीडर्स आहेत. खूप खूप स्वागत आणि प्रथमतः आपलं खूप खूप अभिनंदन अध्यक्षपदासाठी. म्हणून मुळात अध्यक्षपद ज्यावेळेला तुम्हाला घ्या असं सांगितलं गेलं, अपेक्षित होतं? अजिबात अपेक्षित नव्हतं. खऱ्या अर्थाने मी एकूण जर विचार केला तर आजपर्यंतचं अध्यक्षपद ही पोस्ट ही ज्यांच्या 4 टर्म 5 टर्म 6 टर्म झाल्या आहेत अशा ज्येष्ठ सदस्यांना नॉर्मली दिल्या जातात. यांचा अनुभव अत्यंत तगडा आहे. ज्यांचा परिचय सभागृहात अत्यंत जुना आहे अशा लोकांना सहसा कन्सिडर केलं जातं. त्यामुळे माझी दुसरी टर्म असल्यामुळे मी कधी विचार केला नव्हता इतक्या लवकर आपल्याला हे पद या पदावर बसून काम करायची संधी मिळेल, आणि म्हणून माझ्यासाठी निश्चितपणे हे एक प्लेझंट सरप्राईज होतं. पण हे प्लेझंट सरप्राईज तुम्हाला देत असताना पक्षाने काहीतरी स्ट्रॅटेजी तयार केली असेल. त्यामागे काय कारण होतं? म्हणजे का म्हणून तुम्हाला निवडलं गेलं असं वाटतं? मला वाटतं देशातलं राजकारण भारतीय जनता पार्टी हे पॉझिटिव्हली बदलते. म्हणजे सगळीकडेच आपण ऐकतो की युवा पिढी, तरुण पिढी, सुशिक्षित पिढी ही पुढे यायला पाहिजे, पण हे शाब्दिक प्रयोग होते. हे कधी व्हर्च्युअली कधी किंवा खऱ्या अर्थाने झालेले दिसत नव्हते. पण आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टी सातत्याने युवा पिढीला, तरुण पिढीला, सुशिक्षित लोकांना प्रोत्साहन देऊन नेहमीच काम करायची संधी देत होती, आणि त्यातलाच एक भाग म्हणून कदाचित मला कन्सिडर केलं गेलं असेल. आणि मी हे माझं सुदैव समजतो, आणि पक्ष नेतृत्वाचा माझ्यावर जो विश्वास आहे तो ह्या निर्णयातनं उमटून येतो असं मला वाटतं. पण तुमचं लीगल बॅकग्राऊंड जे आहे, तुम्ही लॉयर आहात, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, मोठा अनुभव तुमच्या पाठीशी आहे, आणि सद्य परिस्थितीमध्ये जी राजकीय परिस्थिती होती त्यामध्ये असा मुत्सद्दी असा, आणि ज्याला न्यायालयाच्या कक्षा नीट माहिती आहेत. निश्चितपणे आजची जी परिस्थिती आहे आपण सर्वजण पाहत आहोत की ज्युरिस्प्रुडन्समधला एक भाग आहे जो आहे डिफेक्शनबद्दल. ह्याच्यावरचा लॉ जो आहे तो फार कमी एक्सप्लोर केला गेला आहे, जास्त ह्याची प्रॅक्टिस झाली नाही आहे. परंतु आज महाराष्ट्रात जी एकूण परिस्थिती आहे त्यातून ह्या विषयातली माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आज जी राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात घडून आलेली आहे किंवा इतर राज्यांमध्ये पण यापूर्वी घडली आहे, त्यातून एक निश्चित सिद्ध होतं की ज्युरिस्प्रुडन्सचा हा भाग कुठेतरी डेव्हलप आणि सेटल होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि साहजिकपणे ह्या परिस्थितीत ज्या व्यक्तीला, ज्या सदस्याला ह्या विषयाची माहिती असेल, कायद्याची माहिती असेल, त्याचबरोबर विधिमंडळातल्या नियमांची माहिती असेल, त्या ज्ञानाचा उपयोग सभागृह उत्तमपणे चालवण्यासाठी आणि विधानसभेची मर्यादा, विधानसभेचं सर्वोच्च ठिकाण संरक्षित ठेवून व्यवस्थित न्याय करून देण्यासाठी मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींची आज गरज आहे. अगदी. तुम्ही अनेक वेळेला न्यायाधीशांसमोर वकील म्हणून उभे राहिला असाल.
पण आता विधिमंडळाच्या आवारात तुम्ही न्यायाधीश असणार आहात. खरं आहे, ही मोठी जबाबदारी आहे. आणि जेव्हा आपण न्यायाधीशाच्या भूमिकेत असतो त्यावेळेला पक्षपात न करता, कुठचेही पर्सनल बायस, फेवरेटिझम न ठेवता काम करायचं असतं. त्यामुळे ही भूमिका निभावणं काही सोपं नसतं. तरीही निश्चितपणे सर्वात जास्त उत्तमरित्या जेवढी शक्य असेल, जेवढं पॉसिबल असेल त्या परिस्थितीत आपण काम करूच. आणि शेवटी स्पीकर्स ऑफिस इज अ ट्रायब्युनल इन इट सेल्फ. अगदी. म्हणजे अध्यक्षांचं ऑफिस हे ट्रायब्युनल आहे. हे क्वाझाय ज्युडिशियल पॉवर्स आहेत त्यांच्याकडे आणि संविधानाने दिलेल्या या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे त्या उत्तमरित्या पार पडणं हे प्रत्येक अध्यक्षाचं कर्तव्य आहे. आणि आपण जर बघितलं तर पार्लिमेंटरी डेमोक्रेसी, संसदीय लोकशाही ही खरी जपली जाते ती अध्यक्षांच्या कार्यालयात. अगदी. कारण ह्या कार्यालयातनं सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळतो. सामान्य माणसांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला योग्य न्याय जर मिळाला तरच सामान्य माणसाला न्याय मिळू शकतो. म्हणून मला वाटतं ही जबाबदारी मोठी आहे आणि निश्चितपणे ही जबाबदारी पार पाडण्यासाठी या सगळ्या ज्ञानाचं, नॉलेजचं फायदा होईल असं मला वाटतं. अगदी. म्हणजे या म्हणजे तुम्हाला न्यायिक कक्षेचं आणि सर्वच त्या अनुषंगानं येणाऱ्या बाबींचं तर ज्ञान आहेच, पण राजकीयदृष्ट्याही तुम्ही तितकंच प्रगल्भ आहात. कारण शिवसेनेपासून सुरू झालेला तुमचा प्रवास राष्ट्रवादी मार्गे भाजपपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यामुळे तसे तुम्ही सर्वपक्षीय आहात. तसं सभागृहात माझे सगळ्या पक्षांबरोबर, सगळ्या नेत्यांबरोबर, सगळ्या सदस्यांबरोबर अत्यंत चांगले आणि अत्यंत खेळून मिळून राहणारे संबंध आहेत. हे खरं आहे की माझं शिवसेनेतही मी राजकीय भूमिका निभावली आहे आणि त्यामुळे त्या पक्षातल्याही नेत्यांबरोबर, त्या पक्षातल्याही सदस्यांबरोबर ओळखी जुनी आहे. आणि या सगळ्या ओळखीचा, या सगळ्या जवळकीचा निश्चितपणे सभागृह चालवण्यात जर का उपयोग होणार असेल तर त्याचा फायदा महाराष्ट्राला होणार आहे, सभागृहाला होणार आहे. मुळात सभागृहाला त्याचा निश्चितपणे फायदा होईल, कारण सर्वपक्षीय असे उत्तम असे संबंध राहुल नार्वेकरांचे आहेत आणि ते आम्ही जवळून बघत आलेलो आहोत. पण त्याचबरोबर की अनेक राजकीय पक्ष आहेत की एक भाऊ दुसऱ्या पक्षात, दुसरा भाऊ एका पक्षात. मुळात तुमच्याकडे थोडंसं वेगळं आहे की सासरे दुसऱ्या पक्षात, तुम्ही दुसऱ्या पक्षात आणि आता ते परिषदेचे सभापती आणि तुम्ही अध्यक्ष. अशा परिस्थितीमध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात हे चित्र पाहायला मिळेल. काय प्रतिक्रिया होती घरी? मी बऱ्याचशा न्यूजपेपर्सच्या हेडलाईन वाचल्या आणि त्याच्यात महाराष्ट्र विधिमंडळ जणू काय आम्ही हायजॅक केलं असं वातावरण निर्माण करायचा प्रयत्न झाला. परंतु मी एवढंच सांगू शकेन की आपण ह्याच्यातली पॉझिटिव्ह साईड बघायला पाहिजे. आणि आता दोन्ही सभागृहांमधलं समतोल आणि दोन्ही सभागृहांमधलं समन्वय हा जास्त उत्तम चालेल आणि कदाचित सेंट्रल हॉल वापरण्याची जास्त गरज पडणार नाही. मिसेस नार्वेकरांची काय प्रतिक्रिया होती? वृत्तपत्रांची ठीक आहे. त्यांची भूमिका अत्यंत समजदार अशी प्रतिक्रिया होती. आणि मला वाटतं त्यांनी पण हे लक्षात घेतलं की मी माझं काम करतो, त्यांचे वडील त्यांचं काम करतात आणि आम्ही आमच्या राजकीय ॲम्बिशन्स, राजकीय सीमा आखून अगदी उत्तमपणे परिवार म्हणून पण राहतो. अगदी. हे झालं कुटुंब म्हणून. पण आदित्य ठाकरे ज्या दिवशी तुम्ही अध्यक्ष झालात त्या दिवशी आदित्य ठाकरे म्हटले की ते राजकीयदृष्ट्या माझे गुरु होते. सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनीच मला जवळून राजकीय मर्यादा, कक्षा सर्व दाखवल्या. तर त्यावेळेला काय प्रतिक्रिया होती? कारण ज्याच्या विरोधात मुख्यतः सगळं बंड झालं त्या घराचे तुम्ही अत्यंत जवळचे होतात. निश्चितपणे आदित्यजी असतील किंवा उद्धवसाहेब असतील, वहिनी असतील, या सगळ्यांबरोबर अत्यंत जवळून काम करायची मला संधी उपलब्ध झाली आहे आणि अत्यंत राजकारणापलीकडेही अत्यंत चांगले संबंध आहेत. आणि त्याबद्दल मला वाटतं प्रत्येकाने त्यातून एवढंच शिकायला पाहिजे की राजकारण आपल्या जागी असतं, पर्सनल रिलेशन्स हे अफेक्ट होत नाहीत त्यातून. आणि तसंच ठेवलं तर महाराष्ट्रात ही आपण जर बघितलं तर महाराष्ट्राची संस्कृती ह्या विषयातनं अत्यंत चांगल्यापणे संपूर्ण देशात दिसून येते की राजकीय हेवेदावे कितीही असले तरी राजकारणात, महाराष्ट्रातल्या राजकारणातली नेते मंडळी हे पर्सनल लेवलवर अत्यंत चांगले संबंध सगळ्यांबरोबर असतात. कधी वेळ आली, कधी अडचण आली, कुठचाही प्रसंग आला
तर एकमेकांच्या शेजारी मदतीला हे नेहमीच दिसून येतात. निश्चितच महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही वाखाणण्याजोगी आहे. मग ती उत्तरेतल्या राजकारणाबरोबरही त्याची तुलना होत नाही आणि दक्षिणेतल्याही होत नाही. उत्तम असा समन्वय राजकीय पक्षांमध्ये आणि टोकाचं राजकारण न करण्याची मानसिकता ही निश्चितपणे खूप छान आहे. या परिस्थितीमध्ये आदित्य ठाकरे कॅबिनला आले होते का? काय म्हटले त्यानंतर आदित्य मला ठाकरे? त्यांनी शुभेच्छा दिल्याच आणि सगळ्याच पक्षाच्या सर्व नेत्यांनी अत्यंत ज्या प्रकारचं रिसेप्शन मला मिळालं, मला अपेक्षा नव्हती खरं तर की इतक्या वॉर्मली मला रिसीव्ह केलं जाईल, इतक्या आपुलकीनी आणि मानानी सगळे स्वीकारतील. आणि सगळ्यांमध्ये एकूण सभागृहाचं वातावरण बघितल्यानंतर माझा कॉन्फिडन्स आणि माझा उत्साह हा दुगना झाला आहे असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही. आता तुम्ही संसदीय राजकारण जवळून बघत आलात. आता साधारण 15-1 वर्ष तुम्ही सक्रिय राजकारणात आहात आणि जवळून हे सगळं राजकारण बघत असताना तुम्हाला राजकारण म्हणजे महाराष्ट्रातलं राजकारण कितीही सुसंस्कृत असलं तरी काही चुकीच्या बाबी या राजकारणात येऊ पाहत आहे, कुठे खंत वाटते काही गोष्टी? मी अध्यक्ष म्हणून त्या खुर्चीवर विराजमान झाल्याबरोबर सर्वप्रथम माझ्या भाषणातही मी इच्छा व्यक्त केली की महाराष्ट्राचं सभागृह विधानसभा हे सर्वोच्च सभागृह आहे आणि संपूर्ण देशातली प्रीमियम लेजिस्लेचर बॉडी म्हणून महाराष्ट्र विधानसभेला पाहिलं जातं. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेत कायदे जे बनतात, बिलं जी येतात, बिना चर्चेचे जी पास होतात, गोंधळात पास होतात, हे आपल्या संस्कृतीला किंवा महाराष्ट्र विधानसभेच्या लेगसीला अशोभनीय आहे. आणि त्यामुळे त्यावर विचार करून त्यावर काहीतरी पर्याय काढणं, डिबेट्स करूनच बिलं पास होणं, कारण सामान्य माणसाच्या जीवनाला अगदी गरीबातला गरीब असो किंवा श्रीमंतातला श्रीमंत माणूस असो, या प्रत्येकांना या कायद्यांनी काही ना काही त्यांच्या जीवनात फरक पडतो. त्यामुळे हे कायदे जर रिस्पॉन्सिबली आपण पारित केले नाही तर जनतेबरोबर आपण खऱ्या अर्थाने न्याय करणार नाही, ही भूमिका मी मांडली. आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर सभागृहाचा बराचसा वेळ हा गोंधळामध्ये पण जातो, अननेसेसरी प्रश्नांमध्ये जातो किंवा कुठच्याही प्रकारे सभागृहाच्या कामकाजात अडचणी आणून डिस्टर्बन्समध्ये जातो. तर हे सगळं कुठेतरी ह्याच्यावरती सीमा आणून यावरती रोख आणणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि ती भूमिका मी सभागृहात मांडली. तर माझी पूर्ण अशी अपेक्षा आहे की सभागृहाचं सहकार्य लाभून येणाऱ्या काळात आम्ही सभागृहाचा क्षणोक्षण हा सक्रिय चांगल्या राज्याच्या विकासासाठी, गोरगरिबांच्या कल्याणासाठी हे संपूर्ण वेळ वापरू, अशी काहीतरी नियोजन आम्ही येणाऱ्या काळात निश्चितपणे करू. मुळात नव सदस्य जे असतात सर्व विधानसभेतले किंवा परिषदेतले पण असो, सगळ्यांचीच एक तक्रार असते की आम्हाला बोलायला मिळत नाही, वरिष्ठ सदस्यच बोलतात, आम्हाला आमचे प्रश्नही मांडायला मिळत नाही, फक्त प्रिंट स्वरूपात टेबल केले जातात आमचे प्रश्न. त्यांच्यासाठी म्हणून किंवा तुम्ही तरुण आहात तर त्या तरुणांचा प्रश्न कसा मार्गी लावाल तुम्ही? ही बाब अत्यंत खरी आहे की बऱ्याचशा पहिल्या टर्मचे आमदार असतात किंवा तरुण आमदार असतात, नवीन सदस्य असतात, त्यांची सातत्याने तक्रार राहिलेली आहे की मी पण ती अनुभवली आहे की बोलायला वेळ कमी मिळतो, आपल्या मतदारसंघातले प्रश्न मांडायला वेळ कमी मिळतो. आणि स्वाभाविक आहे, विधानसभेचा कामकाजाचा वेळ हा आपण बघत आलो आहोत दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. म्हणजे अगदी सुरुवातीला किमान 3-3 आठवड्याची अधिवेशनं व्हायची, अलीकडच्या काळात तर 1 आणि 2 दिवसाची अधिवेशनं घेतली गेली आहेत. त्यामुळे वेळेची मर्यादा ही खूप मोठ्या प्रमाणात हे अडचण आपल्याला दिसून येते आणि त्याचा थेट परिणाम म्हणजे जे नवीन आमदार आहेत त्यांना बोलायला संधी अगदी लिमिटेड मिळते. पहिल्या बाकावरचे किंवा पहिल्या बेंचवरचे जे सिनियर सदस्य आहेत, स्वाभाविकपणे प्रत्येक पक्ष प्राथमिकता त्यांना देतं बोलण्यासाठी. पण आता या सर्व पक्षीय नेत्यांबरोबर जेव्हा बैठक होईल त्यावेळेला निश्चितपणे मी हा मुद्दा त्यांच्या समोर ठेवून जास्तीत जास्त वेळ किंवा समान संधी बोलायची ही नवीन सदस्यांनाही प्राप्त होईल याबद्दल आम्ही नक्की विचार करून पुढची कारवाई करू. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिला सदस्यांची संख्या. महिला सदस्य खूप त्या मानानं जितकी आपण संधी देऊ इच्छितो 33% तितकी काही तिथे विधानसभेमध्ये मिळताना पाहायला मिळत नाही. आणि मग त्या महिला सदस्यांनाही असं वाटतं की आपल्याला जितकी संधी मिळायला हवी ती मिळत नाही, ती मंत्रिमंडळातही मिळत नाही, ती विधिमंडळातही मिळत नाही. तर यांच्यासाठी काही वेगळी आखणी असेल का तुमच्या? नाही बघा, पहिली तर महिला सदस्यांची संख्या
म्हणजे 33% नक्कीच नाही आहे आज. हो. पण जेवढी संख्या आहे त्यातून एकूण सभागृहाची जर आपण संख्या घेतली तर वेळ बोलायला प्रत्येक सदस्याला, महिला असो किंवा पुरुष असो, हे समान संधी प्राप्त होते. त्यामुळे आता ती महिला सदस्य किती सिनियर आहे किंवा किती ज्युनियर आहे किंवा त्या महिला सदस्याला तो पक्ष, त्यांचा पक्ष किती वेळ देतो यावरती अवलंबून असतं. पण मी जसं आपल्याला सांगितलं की येणाऱ्या काळात जे नवीन सदस्य आहेत ज्यांना बोलायची संधी मिळेल, मग त्या महिला असतील किंवा पुरुष मंडळी असतील, यांना समान संधी मिळेल हे करून घ्यायचं काम, कर्तव्य आमचं आहे. थोडासा आउट ऑफ द वे जाऊन प्रश्न विचारतो. दिल्ली सरकारनं निर्णय घेतला की आमदारांचे जे पेन्शन्स आहेत त्याच्या संदर्भात पुनर्विचार करण्यात आला आणि महाराष्ट्रातही सातत्यानं मग किती पगार मिळतो आमदाराला, मग इतकं कशाची गरज आहे, मग त्याला पेन्शन कशाला हवी, अशी चर्चा ही सर्वसामान्यात आणि सोशल मीडियात असते. तुम्ही या चर्चेकडे कसं बघता? हे बघा, हे परसेप्टिव्ह आहे फार. आपण कसा विचार करतो आणि आपण कसं बघतो एखाद्या गोष्टीकडे. महाराष्ट्रात असे अनेक माजी आमदार आहेत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे केवळ लोकसेवेसाठी प्रदान केलं आणि त्यांची आजची परिस्थिती अगदी हलाखीची परिस्थिती आहे. म्हणजे वयाच्या 60-70 वर्षापर्यंत मेहनत करून गावोगावी फिरून लोकांची सेवा केली, पण आज जेव्हा शरीर साथ देत नाही त्यावेळेला रिटायरमेंट घेतल्यानंतर अशा आमदारांची परिस्थिती अत्यंत अडचणीची आहे. त्यामुळे ब्लँकेट आपण जर निर्णय घेतला आणि ही फॅसिलिटी जर विड्रॉ करायचा विचार केला तर तेही संयुक्तिक राहणार नाही. त्यामुळे कुठेतरी आपल्याला बॅलन्स करायला लागणार, कुठेतरी आपल्याला या दोन्ही विचारांना कुठेतरी मधोमध आणून याबद्दल निर्णय घ्यायला लागणार. अगदी शेवटचा प्रश्न संपवण्याच्या अगोदर, आणि तो कळीचा विषय आहे सध्या राजकारणातला, की मग ते शिवसेनेच्या सिंबलचं काय होणार, मग ते विधिमंडळ पक्ष नेता निवडी संदर्भातल्या ज्या पिटिशन्स आहेत त्याचं काय होणार. तर अध्यक्ष म्हणून कसं बघता या सगळ्याकडे? बघा, शेवटी अध्यक्ष जरी मी असलो तरी मला काम हे विधिमंडळाच्या किंवा विधानसभेचे जे नियम आहेत आणि संविधानातल्या तरतुदी आहेत त्याच्यावरती भर देऊनच काम करायला लागणार. माझे संपूर्ण निर्णय जे असतील ते या दोन विधिमंडळाचे नियम, विधानसभेचे नियम आणि संसदात आपलं कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे प्रोव्हिजन्स आहेत त्या सगळ्यात लक्षात घेऊन आपण निर्णय घेऊ. संसदीय दल, माझ्या माहितीनुसार संसदीय दल आणि पॉलिटिकल पार्टी म्हणजे राजकीय दल ह्यात कॉन्स्टिट्यूशननीच फरक केलेला आहे आणि त्यामुळे संसदीय दलात नेता कसा निवडला जातो किंवा संसदीय दलाचा मुख्य प्रतोद कसा निवडला जातो याबद्दलचे जे प्रोव्हिजन्स आहे त्याच्यावरती विचार करूनच आपण पुढचा निर्णय घेऊ. अगदी निश्चितपणे संसदीय कार्यपद्धतीमध्ये आणि संविधानानं मुळात या पूर्ण लोकशाही कार्यपद्धतीला पिलर्स तयार करून दिलेले आहेत आणि त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा स्तंभ म्हणून आपण विधिमंडळाकडे बघतो. या विधिमंडळाचा पूर्ण अधिकार हा तुमच्या अंतर्गत असेल आणि पुढचे निर्णय तुमच्या हातून होतील, ते कायद्याच्या कक्षेत होतील अशी अपेक्षा निश्चितपणे आहे, कारण तुम्ही कायदेतज्ञ आहात आणि त्यासाठी म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. निश्चितपणे योग्य पद्धतीनं सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे निर्णय या विधिमंडळात होताना पाहायला मिळतील अशी अपेक्षा करूयात. खूप खूप धन्यवाद. छत्रपतींचा विचार म्हणजे